नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 5 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना बोलवण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे फंडे वापरेल यात काही शंका नाही। सध्याच्या काळात मतदारांना लाभार्थी म्हणून पाहिले जाते, त्यामुळे शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4,000 रुपये एकत्रित निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील या चर्चेने जोर धरला आहे। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अजूनही थकलेला आहे। त्यातून नमो शेतकरी योजना बंद झाली, नमोसाठी मुद्दाम उशीर केला जातोय यासारख्या चर्चा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे। मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पीएम किसान आणि नमो शेतकरी हप्ता मिळणार का? नमोचा हप्ता नेमका कधी मिळणार? निवडणूक आचारसंहितेचा नमोच्या हप्त्याला काही अडथळा आहे का? हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर अनेक शेतकरी नमो हप्ता कधी येईल असे कमेंट मध्ये विचारत होते, कारण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन आता 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, पण अजूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही। त्याचे खरं कारण आहे राज्य सरकारची आर्थिक अवस्था। कृषी विभागाला पीएम किसानच्या लाभार्थ्यांचा डेटा साधारणतः पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत केंद्र सरकारकडून मिळतो। तसा पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणानंतरही हा डेटा मिळालेला आहे। आता राज्य सरकारला हा डेटा महत्त्वाचा का असतो? तर पीएम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा असतो। आता नमोचा 7वा हप्ता साधारणतः 91,65,000 शेतकऱ्यांना म्हणजेच हा पीएम किसानचा 20वा हप्ता या लाभार्थ्यांना देण्यात आला होता। त्यापोटी साधारणतः 1800 ते 1900 कोटी रुपयांचा निधी सुद्धा वित्त विभागाने मंजूर केला होता। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यापोटी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना 1808 कोटी 25 लाख रुपये जमा करण्यात आले होते। त्यामुळे याच शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ताही मिळणार आहे। त्यानुसार कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी सुद्धा केली आहे, पण वित्त विभागाने मात्र या निधीसाठी अद्याप मान्यता दिलेली नाही, कारण राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या या योजनांसाठी निधी नाहीये असे सुद्धा बोलले जाते। आता यावरून सुद्धा राज्य सरकारकडे इतर योजनांवरील भरमसाठ खर्च करण्यासाठी पैसे आहे, पण शेतकऱ्यांच्या योजनांसाठी मात्र पैसे नाहीत असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। आता नमोच्या हप्त्यासाठी विलंब करण्याचे दुसरे कारण सुद्धा राजकीय लाभच आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागाशी कनेक्टेड असल्यामुळे यामध्ये शेतकरी हा एक महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे। त्यामुळे या घटकाला खुश करण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये जमा करण्यात येतील अशी शक्यता आहे। अर्थातच 2019 नंतर लाभार्थी म्हणून मतदारांकडे महायुती सरकार पाहत आहे। तोच धडा आता निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा गिरवला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्रित देण्यात येईल अशी शक्यता वरवर पाहता दिसत असली तरी पीएम किसानचा हप्ता जर बघितला तर साधारणतः नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात दिला होता। त्यामुळे साधारणतः मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता त्यामुळे दुसर झालेली आहे। मग मुद्दा राहतो आता हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येईल? तर याबद्दल कृषी आयुक्तातील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे, कारण 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान राज्यात पार पडणार आहे। त्यामुळे ही संधी साधून नमोचा हप्ता वितरित होईल असे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे। अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये असे एकत्रित निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।